नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या व्रतासंबंधी काही नियमही आहेत, तर त्या नियमांबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर हरितालिकेचं व्रत हे निर्जली केलं जातं. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही. एकदा हे व्रत धरल्यावर हे व्रत सोडता येत नाही. तर हरितालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो. हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर सोडतात. पण आता एखाद्याला हरितालिकेचा उपवास निर्जली करणं तर शक्य होणार नाही. त्यामुळे हरितालिकेच्या उपवासाला दूध आणि फळे खाल्ली जातात बऱ्याच ठिकाणी. शक्यतो फलाहार करूनच हा उपवास करावा, पण हे सुद्धा सगळ्यांना जमत नाही. त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे. तुम्हाला जर फराळाचे पदार्थ खायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याचा समावेश करावा. मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही. शक्य असेल तर तुम्ही या दिवशी फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करून उपवास करू शकता. गोड पदार्थ सुद्धा उपवासाचेच असले पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. जसे की रताळ्याची खीर असेल, साबुदाण्याची खीर असेल, अशा पद्धतीचे गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की या दिवशी तिखट पदार्थ खाऊ नये. प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धतही वेगळी असू शकते. तर आपल्याला जे काही पण खायचं असेल तर सकाळी हरितालिकेची पूजा केल्यानंतरच आपण त्याचा आहारामध्ये आपला समावेश करायला हवा. या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात. या काळात अन्न आणि पाणी सुद्धा वर्ज्य करतात किंवा काही जण फळे आणि नट्स यासारखे सात्विक पदार्थ सुद्धा खातात. पण या दिवशी कांदा आणि लसूण यांचे सेवन पूर्णपणे टाळावे. तसेच या दिवशी मद्यपान, मांस आणि अंडी खाण्यास सुद्धा सक्त मनाई आहे. व्रत करण्याच्या एक दिवसापूर्वीपासूनच आपल्याला तामसिक भोजन टाळायचं आहे. हरितालिकेचं व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे. या दिवशी आपलं घर स्वच्छ असावं, घरातील कचरा बाहेर करावा, घराची साफसफाई करावी आणि रात्री भजन, कीर्तन करण्याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. तर हे व्रत उशिरा करू नये. पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताला सुरुवात करावी. हे व्रत निर्जली करण्याला जास्त महत्त्व आहे. पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही. परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे व्रत करू शकता. ज्यांचे लहान बाळ आहे किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, आजारी आहेत, तर त्यांनी खाऊन पिऊन हा उपवास केला तरी चालतो. ज्या स्त्रियांना मासिक पाळी किंवा सूतक अशापैकी काही अडचण असेल तर त्या स्त्रियांनी उपवास जरूर करावा. मात्र या दिवशी व्रताची मांडणी करू नये. उपवास करावा आणि हरितालिकेची कथा ऐकावी. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर क्रोध, थट्टा, कोणाचाही अपमान करणे, वायफळ बडबड करणे टाळावे. या व्रतादरम्यान ईर्ष्या, क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे. तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये, आपल्या तोंडातून कोणालाही मुखाने वाईट बोलू नये, कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये, असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी पाळले पाहिजेत. हरितालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. असे मानले जाते की तुम्ही गणेशाची पूजा केली तर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमची पूजा पूर्ण होते आणि हे व्रत देखील पूर्ण होते. हरितालिकेचं व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी हरितालिका व्रताची कथा ऐकली पाहिजे. हरितालिका व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते. या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा. असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याच वेळी एखाद्याला देवाचा आशीर्वाद मिळतात. श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरामध्ये पूजेच्या ठिकाणी दिवसभर अखंड दिवा लावावा. हा दिवा किमान 24 तास जळत ठेवला पाहिजे. तर व्रतादरम्यान महिलांनी काही कामे केली नाहीत पाहिजे. ती म्हणजे या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत. पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही. आणि मी याआधी सांगितलं की कोणालाही वाईट बोलू नये, कोणाचेही मन दुखू नये. व्रत करणाऱ्या महिलांनी या विशेष दिवशी क्रोध आणि रागापासून दूर राहावे. आपल्या भावनांवर संयम ठेवावा. तर या प्रकारे तुम्ही व्रतादरम्यान काही नियमांचं पालन करायचं आहे. तर हरितालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. त्यानंतर दूध आणि कानवल्याचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो. जर तुम्ही पण कानवल्याचा नैवेद्य दाखवणार असाल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसाद म्हणून खाऊन उपवास सोडायचा आहे. किंवा दुसरे सात्विक भोजन करूनही तुम्ही हा उपवास सोडू शकता. मात्र उपवास सोडताना तुम्ही कधीही शिळे अन्न, आंबट पदार्थ किंवा तामसिक अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा नाही. असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहू शकते. त्यामुळे सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे किंवा दुसरा एखादा गोड पदार्थ खाऊनही तुम्ही उपवास सोडू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या व्रतासंबंधी काही नियमाचे पालन करावे लागते, तर त्या नियमांबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा.